ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे, तर कांद्याचं निर्यात शुल्क निम्म्यानं घटवण्यात आलंय। त्यामुळे केंद्राच्या या निर्णयानं कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या सगळ्यावरून राजकारण रंगलंय। केंद्रानं वाढवलं पाम तेलावरचं आयात शुल्क, कांद्याचं निर्यात शुल्क केंद्रानं घटवलं। निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा महत्त्वाचा निर्णय। सोयाबीनचे दर हमीभावापेक्षाही खाली आले आणि त्यामुळे राज्यातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल होते। त्यात अतिवृष्टीनं हातचं पीक गेलं आणि त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला। परदेशातून आयात होणाऱ्या पाम तेलावर आता 20% आयात शुल्क द्यावं लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। भारत में जो रिफाइनिंग हो रही है उसको भी लाभ मिलेगा और साथ ही साथ आयात कम होने से सोयाबीन की यहाँ पे खपत भी बढ़ेगी, उसका डिमांड बढ़ेगी। किसानों को मुझे लगता है एमएसपी से भी ज़्यादा रेट, वैसे तो हमने निर्णय लिया ही है कि एमएसपी पे सरकार खुद खरीद लेगी, लेकिन अब एमएसपी से भी ज़्यादा रेट सोयाबीन पे मिलना लगभग नक्की है। देशात कच्चं खाद्यतेल आयातीवर केवळ 5.5% आयात शुल्क द्यावं लागत होतं, आता 27.5% आयात शुल्क द्यावं लागणार आहे। तर रिफाइंड तेलावर 13.75% आयात शुल्क द्यावं लागत होतं, आता ते 35.75% करण्यात आलं। खरं तर केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाला विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे। निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव डोळ्यासमोर दिसत असताना आणि हरियाणा हे एक बासमती तांदळाचं मोठं उत्पादन करणारं राज्य आहे, हरियाणा निवडणुकीमध्ये काही हाताला लागावं म्हणून काल केंद्र सरकारनं हे निर्णय घेतलेले आहेत। हे संपूर्णपणे राजकीय निर्णय आहेत। सगळं काही महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी चाललेलं आहे। रोज लाडकी बहीण, आता लाडका कांदा करा त्यांचा वांदा, आता तुम्ही त्याला दाखवा तुम्ही काय कांद्यातनं करताना। या कांद्याने एकदा सरकारला अश्रू आणले होते, विसरू नका। तोच कांदा आता पुन्हा असाच याचा की यांच्या डोळ्यातनं अश्रू आले पाहिजेत। आगामी विधानसभा निवडणुकीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांनी केली, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावलाय। कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40%वरनं 20%वर आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे। तसंच कांदा निर्यात शुल्क घटवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केला। लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला होता। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे निर्णय घेऊन केंद्रानं बळीराजाला खुश करण्याचा प्रयत्न केला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।